नामदेवराव, मी आलो. क्षमा करा यायला. अहो ते कसं आहे, मोराच्या महिन्यापासून आहे ना स्वामींच्या नैवेद्याचा मान हा त्यांच्या श्रेष्ठ भक्ताला मिळणार आहे. आणि तुमच्याहून कोणी श्रेष्ठ भक्त आहे का? अहो तुमच्या मिठाईत स्वामी भक्तीची गोडी उतरली. स्वामी भक्तीत माझा मुकाबला करू शकेल असं कुणी आहे? ए हलवाया, खूपच बोलतोयस रे. भरपूर जीभ वळवळते तुझी. इथे उभं राहायची तरी लायकी आहे का तुझी? मानबिन तर नंतरच्या गोष्टी. ए माझ्या वाटेत आला ना तर आडवा पाडून टाके ना. अरे तोंड बघा आडवं पाडणाऱ्याचं. इकडे का हातात बांगड्या भरल्या नाहीये? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भास्कर, अरे भास्कर, अरे ये ना निवृत्ती. हा अरे स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काय करायचं ठरवलंस? अरे नुसताच हसतोयस. आणि तुला माहितीये का, तो गणेश सावकार आणि तो सदाशिव हलवाई दोघं अगदी कंबरड कसून कामाला लागलीत. सावकार तर म्हणे स्वामींची मूर्ती तयार करतोय आणि तो सदाशिव हलवाई वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बनवतोय. आणि काय रे, तू काय करणार आहेस गड्या? अरे कामाचा गाजावाजा केला म्हणजेच काम होतात असं काही असतं का? त्यांना जे काही करायचंय, ज्या पद्धतीनं करायचंय त्यांना करू दे की. मला जे काही करायचंय ना ते स्वामी माझ्याकडून करून घेतील. म्हणजे अरे असं कोड्यात कशा पायी बोलतोय? मला समजन असं बोल. अरे आपल्या प्रत्येक कामाचा डंका पिटायलाच हवा का? गप राहूनही काम होतात की. मला जे काही करायचंय ना ते मला माहितीये आणि ते मी करणारच आहे. अरे पण तू एकट्यानेच करणार होय? आम्ही आहोत की मदतीला. अरे स्वामींची कृपा म्हणून तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. पण मला काय वाटतं, हे काम मी एकट्यानं करावं आणि तेच बरोबर राहील. माझ्या जे काही मनात आहे ना ते मी एकट्यानं करून दाखवलं. हीच तर खरी कसोटी आहे. म्हणूनच म्हणलं तू भलता जिद्दी आहेस. हा चालू द्या बरं. राम राम. राम राम. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. काय गणेशा, इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतास? नाही, लक्षात आलंय माझ्या, स्वामींची मूर्ती तयार करायला घेतलीस नाही का तू? बरीच माहिती आहे माझ्याबद्दल तुला. अरे जर एवढी माहिती आहे तर विचारतोस कशाला? आणि सदाशिवा, माझा वेळ, माझी मेहनत हे सगळं सत्कारणी लागणार आहे. अरे पण तुझं काय? तू एवढ्या रात्रीचा काय करतोयस? हा, फुकट जाणार आहे सगळं. सगळं फुकट जाणार आहे. अरे एवढ्या रात्रीपर्यंत हे जे मिठाई जे बनवतोयस ना, हा सगळा वेळ वाया जाणार आहे. फुकट जाणार आहे? वेळ वाया जाणार आहे? काय म्हणायचंय का तुला? अरे ह्या अशा मिठाया करून तू स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त आहेस हे सिद्ध करू शकणार आहेस का? अरे हे सिद्ध होणारच आहे ते. अरे ह्या तुझ्या अशा मिठाया खाऊन स्वामी खुश होतील असं वाटतं का तुला? स्वामी म्हणजे तुला लहान पोर वाटलं का रे? हा, त्याविषयी एक काम कर. काय? माझा एक ह्या खुळसट कल्पना डोक्यातनं काढून टाक. काहीतरी वेगळा विचार कर. हो ना? मग अशी मूर्ती बनवून स्वामी तुझ्यावरती खुश होतील असं तुला वाटतं का रे? अरे अलबत खुश होणारच आहे, बघशीलच तू. हो ना? मग तेही तुला वेळ आल्यावर समजेल. कळलं? पण मला मात्र तुझं वाईट वाटतं रे बाबा. माझं वाईट? एवढी छान मूर्ती तयार करतोयस पण काडीची अक्कल नाही रे तुला. अरे गेली कित्येक वर्ष तू स्वामींची सेवा करतोयस ना, मग आपल्या ईश्वराच्या मनात काय आहे हे तुला साधं गणित समजत नाही का रे? माझा ऐक, वेळ वाया घालवू नकोस आणि हा मूर्तीचा नाद सोड. त्यामुळे काय होईल माहितीये? काय होईल? त्यामुळे तुझा वेळही वाचेल आणि तुझ्या त्या तिजोरीमध्ये पैसाही भरपूर शिल्लक राहील. आता तुझ्याकडनं शहाणपण शिकावं एवढी वाईट वेळ आली नाही माझ्यावर. मी तेच करणार. तू तुझं काय ते बघ. हो ना? मग मीही मला पाहिजे तेच करणार.
मलाही तुझ्याकडनं शहाणपणा शिकायचा नाहीये. अरे अरे सदाशिवा, आपण दोघांबद्दलच बोलतोय. त्या भास्कर बद्दल काय? याची काय करायचंय आपल्याला? अरे बाबा, तो काय करतोय, कुठं जातोय, काय ठाऊक आहे का? नाही बाबा, मला तर काय ठाऊक नाही. ठाऊक नाही? अरे बाबा, आपल्याला ठाऊक असायला हवं. हा, तू भास्कर सकाळी उठून कोणालाही काही न सांगता गुपचूप काम करतोय. हे कसलं? अरे बाबा, हेच तर आपल्याला कळायला हवं. अरे पण का? अरे असं कसं? आपण जे करतोय ते आपलं एकमेकांचं माहित आहे, त्याचं आपल्याला काहीच माहित नाहीये. तेव्हा उद्या सकाळी आपण त्याच्यावर पाय ठेवायची. त्याने काय होणार आहे? अरे तू काय करतोय, कुठे जातोय, आपल्याला कळेल ना. अरे हा, बघ, कधीतरी तुझ्या सुपीक डोक्यातनं एखादी चांगली कल्पना बाहेर पडते बरं का. सदाशिवराव नेहमीच. तर उद्या सकाळी ठरलं? ठरला. चला ना. चला. हो सदाशिवराव, आपण त्या भास्करला जाऊन विचारूया का? काय? त्यांनी नक्की ठरवलंय काय? हे बाबा, आपण त्या भास्करला विचारलं की तू नक्की काय ठरवलंयस, कशा पद्धतीने स्वामींना प्रसन्न करणार आहेस, असं सरळ उत्तर देईल तो. पण मग आता नक्की करायचं काय? करायचं काय? काल रात्री आपलं काय ठरलं होतं? काय? आज सकाळपासून त्या भास्करच्या मागावर राहायचं. तो काय करतोय, कशा पद्धतीचं कार्य करतोय आणि स्वामींना प्रसन्न करून घेतोय हे पाहायचं ठरलं होतं ना. हे मात्र नामी आहे. मग आपण त्याच्या मागावर राहू, नाहीतरी तो भिकारडा भास्कर करून करणार काय? स्वामींची मर्जी तर आपणच जिंकणार. आपण जिंकणार. आणि एक खरं सांगू का, स्पर्धा ही की नाही दोन बरोबरींच्या माणसांमध्ये असावी लागते. खरंय. मग नाहीतर तो भिकारडा भास्कर आपल्या पंक्तीलाही बसू शकत नाही. चला मग आपण त्याच्या मागावर जाऊयात. हो, चला चला चला. अरे नमस्कार भास्कर दादा. स्वामी ओम. सोळ्या, मनात घोळतंय तुझ्या काहीतरी. काहीतरी विचारायचंय, सांगायचंय. बोल बोल, नाही तर झोप नाही यायची तुला. काही नाही स्वामी. अहो, गणेश, सदाशिव आणि भास्कर तिघही अगदी जोरदार तयारीला लागले, तर इतकंच सांगायचं होतं. ठाऊक आहे आम्हाला. पाहायचं आता त्यांच्यात सरस कोण ठरतंय ते पाहायचं. हा भास्कर इथे येऊन करतो तरी काय? हा झोपडून जाऊन विशेष करतोय तरी काय? पण काय माहिती असतं काय शिवराव, आता आपल्याला काहीच करता येणार नाही. तो भास्कर आतमध्ये आहे ना, त्याला बाहेर जाऊन दे. तू गेला ना की आपण जाऊ आणि ह्याला विचारू काय. हा, चला तोपर्यंत लपून राहू. चल. कुणी आहे का घरात? तू आता आला होता तो भास्करच होता ना? हो, कशाला आला होता? पण तुम्ही कोण? आम्ही त्यांचे मित्र. पण आम्हाला एक सांगा, तो भास्कर इकडे कशासाठी आला होता? तसं काय खास नाहीये. इथे येऊन करतो तरी काय? आमच्याकडे येतात ते, आमच्यावर गप्पा मारतात ते, आणि काय आम्ही काय देऊ ते खायला, ते खाताना निघून जातात ते. खूप भला माणूस आहे हो तुमचा मित्र.
काय हे सदा हो डोंगर पोखरून उंदीर निघाला हे उगाच त्या भास्करला आपण घाबरत होतो. मग आपला वेळ वाया घालवतोय हं? याचा अर्थ असा या भास्करला घाबरण्यात काहीही अर्थ नाहीये हं? स्वामी तुमचं स्वागत आहे. या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये मी आपली सुंदर अशी मूर्ती बनवून घेतली आणि त्या मूर्तीची या चंदनाच्या देवरात प्रतिष्ठापना केली. तीच मूर्ती आपणास दाखवायची आहे. छान, अप्रतिम. एवढ्या कमी कालावधीत आमची उत्कृष्ट मूर्ती बनवली आहेस तू. स्वामी तुम्हाला आवडली ना मूर्ती? आवडली ना? मग सांगा स्वामी, मीच तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त ना? हा? अरे एवढा घायकुतीला काही येतोय? अरे सदाशिवानी काय केलंय, भास्करांनी काय केलंय ते आम्हाला पाहू द्या. त्यानंतर आपण ठरवूया आमचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण. ऐकलेस? ऐकलेस स्वामींचे प्रशंसेचे बोल ऐकलेस? अरे स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त मीच, यात तीळ मात्र ही शंका नाही. स्वामी, मी वेगळ्या पद्धतीची मिठाई तयार करून आणली. साजूक तूप, सुकामेवा हे सगळे पदार्थ यात वापरले आणि हा लाडू तयार केलेला. स्वामी, माझ्या कौशल्याने मी हे सगळं तयार केलंय. आपण हा लाडू निदान चाखून तरी पाहावा. बहुत खूप. वाह सदाशिवा, अरे तू बनवलेली मिठाई दृष्टीला आणि जिभेला दोन्हींना मोह वाटणारी आहे. वा 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 वा, बहुत खूप. अरे मिठाई बनवावी तर तूच. वा. म्हणजे स्वामी, सगळ्यात श्रेष्ठ भक्त मीच ठरणार. ते एवढ्यात कसं काय ठरवता येईल? भास्करांनी काय केलेलं आहे ते पाहिल्यानंतरच ते कळेल. हो की नाही? हो हो. चला आपण भास्कराकडे जाऊया. चला. हॅलो. पाहिलंस स्वामींना माझी मिठाई किती आवडली ते? तेव्हा सर्वश्रेष्ठ भक्त मीच ठरणार. चल भास्करकडे जाऊयात. भास्करा, आता तुझी पाळी. सांग, तू आमच्यासाठी काय केलंय? स्वामी, हे फार काही वेगळं केलं नाही. गुरु म्हणून तुम्ही मला जे काही अनमोल ज्ञान दिलं ते या 7 दिवसात मी या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं. अहो, या लोकांना काहीच ठाऊक नव्हतं. मी यांना नामस्मरणाचं महत्व पटवून दिलं. तुमच्या असंख्य लीला सांगितल्या. तुमचे विचार यांना पटवून दिले. स्वामी, तुमच्या खूप गोष्टी सांगितल्या हो आम्हाला भास्कर दादानी. कसं बोलावं, कसं जगावं काय बी कळत नव्हतं बघा स्वामी. स्वामी, मी फक्त वाहक आहे स्वामी. आपल्याकडून जे काही मला मिळालं ते अशा लोकांपर्यंत पोहोचवणं हे मी माझं कर्तव्य मानतो. हो, हे सगळे लोक स्वामीमय झालेत. अहो, या लोकांना तुमची गोडी लागलीये. शाबास भास्कर. आम्हाला जे अभिप्रेत होतं ते फक्त तुलाच कळलं. अरे ज्या लोकांना स्वामी म्हणजे काय, कोण, कसे याचा गंधही नव्हता, त्यांना तू स्वामीमय करून टाकलंय. आमचे विचार, आमची तत्व ही त्यांना आचरणात आणायला लावलीयेस. अरे आमचे विचार जाणून ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुझ्याकडून घडलं. त्यांना नामस्मरणाचं महत्व तू समजावून सांगितलंय. हा खरा शिष्य. तुझं कौतुक वाटतं आम्हाला.
स्वामी आता जाहीर करून टाका ना, आमच्यातला सर्वश्रेष्ठ भक्त कोण? काय रे, तुम्हाला फार घाई झालीये काय? तुम्हाला जाणून घ्यायचंय सर्वश्रेष्ठ भक्त कोण? ठीक आहे, ऐका. आमचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे भास्कर. कारण आम्हाला जे अभिप्रेत होतं ते त्याने बरोबर ओळखलं. स्वामी म्हणजे कोण, काय, कसे आहेत याची ज्यांना जाणीवही नव्हती त्यांना स्वामीमय करून सोडलं त्यांनी. जो गुरुचे विचार, गुरुची तत्व जाणून घेतो तो खरा शिष्य. अरे नुसती कर्मकांड करत बसण्यापेक्षा एका ज्योतीने दुसरी ज्योत उजळून टाका असं आम्ही सांगतो. त्याचा अर्थ काय रे? तर आपल्या गुरुचे विचार जाणून घ्या, त्याची तत्व जाणून घ्या आणि ती इतरांनाही समजावून त्यांचीही आयुष्य उजळून टाका. भास्करला ते जमलं. कारण का? तर त्यांनी आम्हाला ओळखलं, आमचे विचार जाणून घेतले. पण तुम्ही काय केलं? हा गणेश, हा मंदिर, मूर्ती बनवत बसला. अरे हाच पैसा सत्कारणी लावला असतास तर तो गोरगरिबांच्या कामी आला असता. आणि हा सदाशिव मिठाया बनवत बसला. अरे गोडधोड करणं, पंचपक्वान्न करणं म्हणजे गुरुला खुश करणं काय रे? तुम्हा दोघांनाही गुरु कळलाच नाही. अरे गुरुची तत्व, गुरुची शिकवण ही आचरणात आणणं, ती आत्मसात करणं, हे जो करतो तो खरा शिष्य. भास्करनी ते केलं. गुरुचे विचार, गुरुची शिकवण ही आचरणात आणली, नव्हे इतरांनाही त्याची जाणीव करून दिली, नवे शिष्य घडवले. आणि म्हणूनच भास्कर हा आमचा खराखुरा भक्त आहे. आणि श्रेष्ठ भक्त हा बहुमान मिळवायला तोच सर्वाधिक पात्र आहे. स्वामी 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 मी धन्य झालो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.